तर जसं की तुम्ही मागल्या ब्लॉग मध्ये बघितलेलं की आपण आलतो मावशीच्या गावच्या यात्रेला. तिथनं आमचं अचानक भयानक मध्ये नियोजन झालं की आदमापूरला जायचं. मग काय लगेच सकाळी उठून झप्प करून आवरून आम्ही तिघेजण चाललो आदमापूरला. तशी आपली लय दिवसांपासून इच्छा होती आदमापूरला जायची, ते आज पूर्णच झाली. जाता जाता आपल्याला हायवेला खतरनाक मध्ये एक पॉइंट दिसला फोटो काढायला. पॉइंट दिसल्यावर काय आपण थांबतोय होय, लगेच फोटो त्यानं काढून तिथनं गाडी काढून आम्ही चाललो डायरेक्ट आदमापूरला. आणि जाताना कोल्हापूरच्या थोडस बाहेर आल्यावर घाटाचा नजारा एकदम शेवटच होता. तसला शेवट नजारा बघून झप्प करून आदमापुरात पोहोचलो बघा. तिथे गाडी त्यांनी लावून सगळ्यात पहिला नारळ त्यानं घेतलं. नारळ त्यानं घेऊन गेल्यानंतर पहिल्यांदा आतमधून जाऊन दर्शन त्यानं घेतलं. आतमध्ये काय व्हिडिओ काढायला परवानगी नव्हती म्हणून बाहेरनच व्हिडिओ केलाय. मी पण दर्शन घ्या आणि जय बाळूमामा कमेंट करायला काय विसरू नका. दर्शन त्यानं घेऊन थोडा वेळ तिथं बसलो. तिथनं जायची तर काही इच्छा नव्हती, पण जायला तर लागणारच आपल्याला. तिथनं बाहेर ना आपल्याला घरला न्यायला प्रसाद त्यानं घ्यायचा होता. प्रसाद त्यानं घेतल्यानंतर ना तिथनं गाडी काढून चाललो घरला. तिथून थोडं पुढं आल्यावर भुका लागलेला म्हणून नाश्ता करायला गाडी थांबवलो. प्रॉपर म्हणजे पोह्याचा नाश्ता त्यानं केल्यानंतर ना तिथनं गाडी काढून गेलो बघा. आणि तिथून थोडस पुढे आल्यावर ना आपल्याला बाळूमामाची मोठी मूर्ती दिसली. तिथं पण थोडस फोटो त्यानं काढल्यानंतर ना तिथनं गाडी काढून डायरेक्ट चाललो घरला. आणि जाता जाता पेट्रोल पंपावर पेट्रोल पण टाकायचं होतं. पेट्रोल त्यानं टाकून डायरेक्ट नॉनस्टॉप गेलो बघा घरला. आमच्या नाही हो, मावशी घरला. मावशी घरात जाऊन गाडी त्यानं लावलो आणि ऊन कमी झाल्यावर ना आम्ही पण आवरून चाललो आमच्या घरला डायरेक्ट. आणि तुम्ही पण एक काम करा, बाळूमामाच्या नावानं चांगलं कमेंट करायला विसरू नका. आणि भेटूया नवीन ब्लॉग मध्ये. धन्यवाद.